उच्च शिक्षित, आर्थिक खात्यातील जाणकार, शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर समर्थक केतन भगत या युवा नेतृत्वाच्या रूपाने प्रभाग क्रमांक 14 मध्ये नवा अध्याय सुरू होत असून मूलभूत सुविधांपासून ते विकासाच्या नव्या दिशापर्यंत प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती पाहता संवेदनशील लोकसेवेचा वसा, सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि तरुण नेतृत्व शक्तीमुळे प्रभागाच्या नव्या स्वप्नांशी केतन भगत यांचे नाव जोडले जाते। निवडणूक ही केवळ लोकसेवेची संविधानिक संधी नसून पदप्राप्तीपुरती मर्यादा न ठेवता समाजातील राजकीय इच्छाशक्तींची मोठी कसोटी ठरत असून पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधून शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवारीची संधी त्यांना मिळाली असल्याने आपल्या या संवेदनशील नेतृत्वाच्या प्रभाग क्रमांक 14 मधून शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवारीची संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी आपल्या संवेदनशील भावना आपल्या मुलाखतीत व्यक्त केल्या। नमस्कार, मी केतन राम भगत। मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये रहिवासी आहे। एक पदवीधर उमेदवार म्हणून तुमच्या समोर येत आहे। तसेच माझ्या प्रभागामध्ये जे माझे सहकारी अजून 4 उमेदवार जे आहेत तेही उच्च पदवीधर। तसंच मी स्वतः केतन राम भगत, तसेच माझे सहकारी मनीषा अनंत म्हात्रे, आर्या प्रवीण जाधव, लतीफ शेख हे माझे प्रभाग क्रमांक 14 मधील सहकारी आहेत। आम्ही 4 उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहोत। हा राजकीय क्षेत्र आहे, पण आम्ही उच्च शिक्षित असल्यामुळे आम्हाला समाजकार्यापासून राजकीय क्षेत्राकडे आलेलो आहे। समाजकार्य करत असताना आतापर्यंत जे अनुभवलेले समस्या कुठेतरी कमतरता भासत असल्याने याच्यासाठी एक पाठबळ ज्या क्षेत्राचा हवा आहे तो क्षेत्र म्हणजे राजकीय क्षेत्र। शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी या क्षेत्रातून मला हे निवडणूक लढवायची आहे असं मला वाटतंय। कारण शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी ही धनशक्ती नाही आहे, ही लढवायची शक्ती आहे। मी पहिल्यापासून हा शेतकरी कामगार पक्षामध्येच काम करत आहोत। उच्च शिक्षित माझा असल्यामुळे मला माझे सहकार्य, माझे मतदारसंघातील माझे परिवार, माझे मित्र परिवार, माझे वरिष्ठ लोक, अपटेष्ट लोक यांचा मला सहकार्य भेटल्याने यांनी मला राजकीय क्षेत्रातून आता निवडला आहे। त्यामुळे आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या सोडवण्यासाठी माझ्या प्रभागामध्ये जनता आहे, त्या जनतेचा मला विश्वास साध्य करायचा आहे की हे जे मतदार आहेत ते 30,000वर आहे। माझ्या प्रभागामध्ये ग्रामीण भागही येतो, शहरी भागही येतो। ग्रामीण भागामध्ये माझा त्यांचा ग्रामविकास माध्यमातून जेवढं मला त्यांचं कार्य करायचं आहे तेवढं मी त्यांचं कार्य करत आहे। शहरी भागामध्ये मला त्यांचं नगररचनेनुसार जे मला कार्य करायचं मी त्यांच्यासाठी कार्य करणार आहोत। नुकतंच नवीन एअरपोर्ट झालेला आहे, त्या एअरपोर्टमध्ये त्यांना जॉबची संधी कशी मिळेल त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। इथे आपले छोटे मोठे लघु उद्योग त्याच्या माध्यमातून मी त्यांना या जॉबमध्ये किंवा त्यांना काम करण्याची संधी मिळेल असं हे सर्व जास्त मी त्यांच्यासाठी प्रयत्नशील असणार आहे। जी पाण्याची समस्या ही सोडवता कशी येईल याच्यामध्ये माझा 100% प्रयत्न असेल। त्याच्यानंतर आले आरोग्य, कचरा व्यवस्थापन, हे माझ्याकडून कसे सोडता येईल प्रश्न याच्याकडे जास्त माझा भर असणार आहे आणि ते मी समस्या त्यांची मूलभूत गरजा म्हणून हे माझ्या जास्त त्याच्यामध्ये लक्ष असणार आहे आणि त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे। शिवरायांची जयंती, आंबेडकर जयंती, परत जत्रा, उरूस जो मोहल्ला आहे जो माझ्या प्रभागामध्ये येतो सर्वात मोठा तो एक उरूस हा तिथं होतो। त्याच्यामध्ये आम्ही उत्स्फूर्त पनवेल तालुक्याचे लोक सहकार्य होतात। बाकी जयंती झाली, शिवरायांची जयंती ही मोठी उत्सवाने साजरी करतो। दरवर्षी ही माझ्या प्रभागामध्ये माझ्या गावातूनही मी जयंती उत्सव साजरा करतो। लढवण्याची जी इच्छाशक्ती ती निर्माण केली ती माझ्या सहकार्याने आणि हीच इच्छाशक्ती घेऊन मी माझे पक्षाचे आमदार बालाराव पाटील साहेब यांच्या समोर मी दिली आणि त्यासाठी मी आभारी आहे।